गृहमंत्र्याचं करायचं काय? खाली लोक वरती पाय. आपल्या समोर आपले माजी खासदार उमेश दादा, आपले लोकसभेचे संघटक करण दादा, माझे सहकारी उपनेता गुलाब भाऊ, जिल्हा प्रमुख कुलभूषण दीपकजी, त्याचप्रमाणे महानगर प्रमुख शरद तायडे, इबाभाई, भगवान दादा, खालीद भगवान दादा, महानंदाताई आणि उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, आजचा हा मोर्चा जळगावमध्ये आपण जो काढला त्याला येण्याचं माझं खास कारण, या जळगावचं नाव सुरेश दादांनी एका फार उच्च स्तरावर नेलं होतं आणि आज या महाराष्ट्रात मी जळगावचा आहे म्हणून सांगायला या भ्रष्ट आणि नालायक लोकांमुळे आपल्याला लाज वाटते. असे लोकप्रतिनिधी आपण इथून निवडून दिलेले आहेत. त्या जळगावमध्ये जळगाव केळीसाठी प्रसिद्ध आहे. तिथे सुरेश दादांनी हे जळगाव शहराला एका आणि जळगाव जिल्ह्याला एका उंचीवर नेलं होतं. या सगळ्या भाजपवाल्यांनी आणि या सगळ्या नालायक लोकांनी या जळगावचं नाव मातीत मिळवायचा प्रयत्न करतायत. पण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, तोच सुरेश दादांचा वारसा आपण पुढे घेऊन चाललोय. या जळगावला बदनाम व्हायला आपण द्यायचं नाही. आज मला सांगा की हीच भ्रष्टाचारी सुरुवात या नालायक लोकांनी आपल्या जळगावमध्ये सुरुवात केली आहे. आणि जे 5 भ्रष्ट मंत्री आहेत, ज्याला महाराष्ट्राने पाहिलंय की ह्यांना कशामध्ये भ्रष्टाचार करायचा हे सुद्धा विसरले. शेतकऱ्याच्या शेतीमध्ये असेल,
या लोकांनी एवढी सीमा ओलांडली आहे की आपल्या माय भगिनी ज्या आहेत त्यांच्या संजय गांधी निराधार योजनेचे सुद्धा पैसे आजपर्यंत त्यांनी दिले नाहीयेत आणि ते न देण्याचा पाप सुद्धा या सरकारने केलाय. आता मला इथे एका ताईने हा लिफाफा आणून दिला, याच्यावरले देवा भाऊ कशासाठी हा लिफाफा प्रत्येकाच्या घरात वाटला गेला आणि याच्यात एक राखी होती आणि सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतात की नाही कळवा. म्हणजे असे लिफाफे पाठवायचे, खोट्या प्रतिक्रिया घ्यायच्या आणि लाडक्या बहिणींना एवढे पैसे दिले हे लोकांना जगासमोर सांगायचं. याच्यामध्ये एक साधी राखी पाठवली आणि राखीच्या बदल्यात त्या बहिणीचं रक्षण करण्याच्या बदली तिच्याकडनं स्वतःचं रक्षण करतात. एवढं नालायक सरकार आहे. जर टीव्ही पाहत असाल तर एकनाथ शिंदे प्रत्येक विधानसभेत जाऊन सांगतो या आमदाराला मी 3-3.5 कोटी दिले. आपल्या पाचोऱ्याच्या आमदाराच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की 3-3.5 कोटी एका आमदाराला दिले. या जळगाव जिल्ह्यामध्ये 11 आमदार आहेत. जर 11 आमदारांना 3-3.5 कोटी दिले तर 40,000 कोटीचा निधी या जळगाव जिल्ह्यात आल्यानंतर तुम्हाला कुठे इथे विकास दिसतोय का मला सांगा. दिसतोय विकास 40,000 कोटीचा? त्याचप्रमाणे 4 मंत्री आहेत इथे आणि त्या 4 मंत्र्यांचं जर खाता धरलं तर प्रत्येकाला प्रत्येकाच्या मतदारसंघात कमीत कमी 20-30 कोटीचा निधी वापरायची मुभा आहे. आणि जर 20-30 कोटी वापरायचा निधीच्या उद्धवजींच्या हाकेला हात करून म्हणाला पण इथपर्यंत भागणार नाही. भविष्यात या जर मंत्र्यांचा राजीनामा दिला नाही आणि हा जर भ्रष्टाचार थांबला नाही तर शिवसेना पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरेल आणि ह्या सगळ्याचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही एवढी हमी देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.